चिंचुके, डोक्यावरची टोपी काढा बरं. कधी बघितलं नाही रे टोपी खालची केस असलीत का नकली आहेत ते. काय सुजय साहेब, नकली माणसाला सगळं नकलीच दिसतो. त्याला भाऊ, बहीण, वडील, काका, चुलते, मालते सगळं नकलीच वाटतं बरं का. अय किटली, जा जरा बाहेर बोलायचे. काय म्हणणार तू? किटली तो अर्जा चहा आणि तू त्याची किटली. ए डोबळ्या, तोंड सांभाळून बोलायचं बरं का. आठवतंय ना, गावातनं चड्डीवर वरात काढत आणलेली. पुढच्या वेळेस आहे ना, चड्डी पण ठेवायचं नाही, तसाच फरफटत आणि. ए चिंचुके, ए डोबळ्या, तोंड सांभाळून बोल. एका हवालदाराशी बोलतोय आणि हवालदाराशी उद्धड बोलतोय म्हणून आत टाकी ना, कळलं का? जी काय बोलायचंय ती 10 मिनिटात बोलून घे. 10 मिनिटानंतर आहे ना, तुडवत बाहेर काढी ना. सोड रे बांटे, त्याच्या कुठं नादाला लागतो. या चिंचुक्याला एवढा कशाचा माज आहे रे? आरजाच्या हाताखाली काम करतो ना त्याचाच. तो अर्जा लावतोय तुझी वाट आणि तू बस इथं गोट्या खेळत. बांटे, मला बाहेर काढ की. तुझ्या आठवतंय का, मी आत होतो तेव्हा मला बाहेर काढायला पैसे मागितले होते. तू मला पैसे दे, लगेच बाहेर काढतो. बर, उचकाला आला काय मला? अरे नाही रे बाबा, खबर द्यायला आलोय. कारण बाहेर काय चाललंय तुला माहितच नाही. अरे आप्पीच्या डोळे जेवणात लय मोठा राडा झालाय. ती रुपाली वहिनी येडी झाली. बांटे काय सांगतो? हा मग बापूच्या घरचे, तुमच्या घरचे सगळे होते तिथं. आता तर अख्ख्या गावाला कळले बघ, स्वप्नीलचं बाळ गेले, रुपाली येडी झाली. आणि तिथं फक्त कोण नव्हतं तर तू नव्हता. अच्छा, तू मला उचकायलाच आलाय. अरे मी फक्त सांगतोय सुजा, आता ह्यात उचकायचं काय तेव्हा? हे बघ, बापूच्या घरी सगळे होते, सगळे. मग त्यांच्या त्या फॅमिली फोटोमध्ये बापू, दिप्या, त्याची आई, ते सोड, ती ही सुनंदा अक्का बी होती. फक्त तू नव्हता. आता तरी ना गावातले लोक पण म्हणायला लागलेत, काय स्वप्नीलचं बाळ सुजानच पाडलंय म्हणून. ए बांटे, आता ओरडून सांग. एकतर तू आतमध्ये ये, म्हणून सगळ्यांना वाटते की तू म्हणूनच आतमध्ये ये. सुजा, आता कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? आमदारकी गेली तरी तुला गावात राहू देत होते, आता कोण राहू देणार? मला इथनं बाहेर काढ लवकरात लवकर. सरळ खाता येतंय तरी तुला फिरून का खायचंय तेच कळत नाही मला सुजा. म्हणजे? अरे म्हणजे मी बाहेर काढायची काय गरज आहे तुला? सरकार काढल की. त्या दिवशी तू घरी गेला, एवढा सगळा राडा केला. अरे भावा, पण मेन मुद्दा बाजूलाच राहिला की. तू सरकारांचं सिक्रेट सांगितलं का? नाही. मग आत्ता नाही वापरणार तर कधी वापरणार? हे बघ सुजा, तुला जे काय करायचंय ना ते लवकरात लवकर कर. मला तर वाटतंय तो अर्जाच लोकांचे कान भरतोय. कारण त्याला तुला या सगळ्यातनं, म्हणजे घरातनं, प्रॉपर्टीतनं बाहेर काढायचंय. आणि ते जर लोकांनीच केलं ना तर मग विषयच संपला. तुझा पत्ता असा कट होतोय सुजा. नाही नाही, असं नाही होणार काहीच. मी बरोबर करतो सगळं. हा, आणि लवकर कर. काय करायचंय ना ते फक्त लवकर कर. हां बरं, जेवला का तू? नाही अजून. चल मग जातो, जेवायचा टाइम झालाय. येऊ का? काळजी घे. अप्पे, जागेस अजून? मग तुझीच वाट बघत होते. का? अरे मनाला रुकरुक लागून राहिली होती अर्जुन. बोलणं अर्धवट राहिलं ना आपलं. खरं? मी का खोटं बोलेन? तू त्या मनी मावशींची बाजू घेतलीस का? मनी मावशींची. आता ह्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू ना, माझं मलाच कळा. अर्जुन, मला कळतंय रे तुझं सगळं. मी जर तुझ्या जागी असते ना तर माझंही असंच झालं असतं खरंच. पण आता मला काय वाटतं माहितीये का, आपण ना रुपाली ताईंच्या कलानी घेतलं पाहिजे. अप्पे, ती मनी मावशी ज्या काय गोष्टी करते ती कुठल्या हेतूने करते सगळ्यांना माहिती. प्रत्येक गोष्ट करण्यामागे तिचा काय हेतू असतो ना, हे आरू आणि चकुली पण सांगते. हो अर्जुन, पण आता कुणाला महत्व दिलं पाहिजे हा मुद्दा आहे ना. आता आपण मनी मावशींना काहीही बोललं तरी ते त्यांचं वागणं बोलणं बदलणार आहेत का?
त्यांना आपण घराच्या बाहेर हाकलू पण शकत नाही. आमचे धन्य चुलते सरकारांच्या कृपेने. अर्जुन तू काय बोलतोय? नाही तर काय आप्पे, कधी कधी ना असं वाटतं की सरकारांना गाडीवर बसवावं, कुठेतरी लांब घेऊन जावं आणि त्यांना स्पष्ट विचारावं, सरकार जे काय आहे ना ते सांगा. मला चार चौकात सांगायला लाज वाटते ना, सगळ्यांसमोर सांगायला लाज वाटते ना, मग मला सांगा, पण सांगा. नाही नाही नको नको. नको काय नको आप्पे, ते जर स्पष्ट बोलले ना सुखाने जगू आपण. अरे नको म्हणजे तसं नाही, आत्ताच त्यांना काही टेन्शन कमी आहे का म्हणून आत्ता नको असं म्हणते. असं वाटलेलं तुझ्या डिलिव्हरीपर्यंत सगळं नीट होईल. कशाचं काय गुत्ता वाढतच चाललंय इथं. मग होईल की सगळं नीट? हा विचार करणंच बंद केले. होईल सगळं नीट, येईल घरी एकत्र, हा विचार फक्त आपण करून नाही चालणार आप्पे, हा सगळ्यांनी केला पाहिजे तर होईल ते. अरे मग आपण पटवून देऊ. हेच करायचं नाही. कधी कधी असं वाटतं ना की आपण भलं आपलं काम भलं, असा विचार केला पाहिजे. आपणच असं म्हणलो तर खरंच घर वेगळं होईल अर्जुन. घर वेगळंच होणार आहे, नाही एकत्र येणार ते. त्या सुजाला बघितलंस का तू? त्याचा मास बघितला? रुपाली बहिणींबरोबर असं झालंय. ते मनी मावशीचं काहीतरी वेगळं, सरकारांचं तिसरंच. तू शांत हो ना. कसा शांत हो आप्पे मी, कसं शांत हो? आणि हे सगळं झालं आणि त्यात तू काय केलंय? त्या मनी मावशीची बाजू घेतली. स्वप्नील दादा काय चुकीचं बोलत होता? तो बरोबरच बोलत होता. त्या मनी मावशीला घरातून हाकलून देऊ तर सुखाने जगू आपण. अर्जुन थांब जरा. फक्त मनी मावशींना जर घराच्या बाहेर काढलं तर रुपाली ताई बऱ्या होतील असं वाटतंय का तुला? अर्जुन हे बघ, रुपाली ताईंशी व्यवस्थित बोललं पाहिजे, त्यांना सत्य सांगितलं पाहिजे लवकरात लवकर. त्यांच्या डोक्यातनं ही गोष्ट गेली नाही ना तर अवघड होईल. कधी डोक्यातून जाणार आहे त्यांच्या देवालाच माहिती. हे सगळं डोक्यातनं काढ बरं आता. इकडे बस 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 बस. हे काय माहितीये? आपलं बाळ. अर्जुन ही उद्याची आशा आहे. सगळं चांगलं होईल, सगळं सुरळीत होईल ही आशा वाढतेय माझ्या पोटात. असं म्हणतात की सूर्योदयापूर्वी सगळ्यात जास्त अंधार असतो आणि आता आपल्या घरावर तो अंधार पडला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लवकरच सूर्योदय होणार आहे, हो ना? आलं तर पाहिजे. मला आज पहाटे स्वप्न काय पडलं माहितीये का? काय? तू आतापर्यंत जेवढे सेल्फी काढलेस ना त्याचा अल्बम बघत होतो आपल्या बाळासोबत आपण. आणि त्यात सगळ्यात शेवटचा फोटो कुठला होता माहितीये? आपल्या फॅमिलीचा सेल्फी. अर्जुन फॅमिलीचा सेल्फी. फॅमिली सेल्फी. तो फॅमिलीचा सेल्फी काढायचा अर्जुन आणि हे स्वप्न आपण आपल्या डोक्यात ठेवायचं. आपलं बाळ व्हायच्या आधी हा फॅमिलीचा सेल्फी निघालाच पाहिजे. आप्पे मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. एक गोष्ट लवकरात लवकर समजून घे, आपलं घर परत कधीच एकत्र नाही येऊ शकत. असं काय म्हणतोयस? आपण प्रयत्न करूयात की अर्जुन. हे बघ आप्पे, स्वप्नील दादा आणि रुपाली बहिणींसाठी जे काय करायला लागेल ना ते करायला तयार आहे मी. पण मला सुजा नको या घरात. काय बोलली नाही तुम्हाला घरातलं? कशाबद्दल? रुपाली बहिणीबद्दल. हा अरे काय बोलू आता मलाच काही कळत नाहीये. तुला कोणी सांगितलं? सांगितलं कोणीतरी. संकल्पने सांगितलं ना? सुजय तो तुला का सगळ्या गोष्टी येऊन सांगतो माहितीये ना तुला? का? भडकवायला. मला सांग, रुपाली ताई पडल्या त्या दिवशी तू दारू पिला होतास तेव्हा संकल्पच होता तुझ्यासोबत? नव्हता. आणि मी माझ्या हक्काची प्रॉपर्टी मागायला आलो. पिऊन? ए, तू कोणाच्या बाजूने का? हे बघ तू चिडू नकोस. मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या संकल्पाचं अजिबात ऐकू नकोस. नाही ऐकत मी. असं फक्त म्हणतोस तू. ए, काय चाललंय काय तुझं? हा? सगळं कळतंय मला. कोण काय बोलतंय, कुठल्या हेतूने बोलतंय.
हा राहिला प्रश्न मनी आणि बंट्याचा. त्यांच्यामुळे ही वेळ आली आहे माझ्यावर. मी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. बास, मला फक्त एवढंच ऐकायचं होतं. सुजय, आधीच घरात खूप काय काय सुरू आहे रे. चालू द्या. जोवर सरकार घरात आहे ना तोवर असंच सुरू राहणार आहे. हे बघ, तू फक्त थोडे दिवस शांत राहा बाबा. काय मी इथंच सोडू? जमणार नाही. मला आत्ता निघायचंय बाहेर. आत्ता? अरे आत्ता कसं? तुला सांगतो तेवढं कर. सरकारनं मला भेटायला पाठव. मी निरोप द्यायचं काम करेन. येतील की नाही मला माहित नाही. येतील येतील, बरोबर येतील. त्यांना सांग हॉस्पिटल बद्दल बोलायचंय मला. हॉस्पिटल? कसल्या हॉस्पिटल बद्दल? तुला सांगितलं तेवढं कर ना. आणि ऐक, इथनं बाहेर आल्यावर मी घरी येणार नाही. काहीतरी करतो मी सोय. आपण आपलं वेगळं राहू. सुजयच्या मनात नेमकं काय सुरू आहे ना काहीच कळत नाहीये. मध्ये असं वाटलं होतं की सुधारलाय, पण आता असं वाटतं की नाटक करतोय. काय नेमकं? आपे या विषयावर चर्चाच करायला नको. आत्ता सुजय तुरुंगात आहे ना म्हणून मला धड झोप तरी लागते. तो जर बाहेर असताना तर ती पण लागली नसती. आपण त्यांना डायरेक्ट गुन्हेगार ठरवून मोकळं नको व्हायला अर्जुन. आहेच तो, आहेच. स्वतःच्या बापाला डांबून ठेवलं, मारण्याची धमकी दिली. आणि ह्या रुपाली वहिनींच्या वेळेला तर अर्जुन, तो खरंच एक ऍक्सिडेंट होता. अस्सल ऍक्सिडेंट. पण सुजय दारू पिऊन आलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं. तो काय वागतोय ना त्याचं त्यालाच कळाना. आणि दारू पिल्यावर तो विषयच सोड. ही असली माणसं जास्त धोकादायक असतात, रिस्की असतात एकदम. असला माणूस मला आपल्या घरात नको, बाळाच्या आसपास तर नकोच नको. त्यामुळे त्यांनी काही करू दे, मी त्याला तुरुंगातून बाहेर काढणार नाही म्हणजे नाही. अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. मनी मावशीला कसं माहिती आहे? ज्या दिवशी त्यांनी सुजयचा व्हिडिओ केला त्याच दिवशी मी सुजयला सांगत होतो, माझ्या हातनं हे पाप घडलंय. अशी चूक तू तुझ्या आयुष्यात करू नकोस. त्याचा व्हिडिओ मनी मावशीने काढलाय, तो त्यांच्याकडे. तुझे जे स्वप्न आहे ना ते आपण पूर्ण करू. तुला फॅमिली बरोबर सेल्फी काढायचा ना, काढू आपण. फक्त त्या फोटोमध्ये सुजय नसेल, कारण तो आपल्या फॅमिलीचा भागच राहिला नाही. सुजा, काय रे, कशासाठी बोलून घेतलंस मला? घ्यावं लागलं हो. तुम्ही तर पोरगा मानत नाही मला. तुम्ही काय आई ते सगळेच मानत नाही मला. सुजा, घरात काय चाललंय हे माहितीये का तुला? होय, माहिती आहे की. तुमच्याच पापाची फळं बघतोय अख्खं घर. हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. आता का मुद्द्याचं बोलताय? मला पण घालायचं नाही वाद. मी तर तुमचं नाव लावायचं बंद करणार आहे. काय उपयोग आहे? वाटेल ते बोलू नकोस. आता मग तुम्हाला काही पडलं नाहीये? नुसतं जन्माला घातलं म्हणून कोण बाप होत नसतं. अरे काय पाहिजे तुला? हा? आधीच तर आपल्या घरात जे चाललंय त्याला डोकं हल्लंय माझं. धक्के मारून बाहेर काढलंय मला. आजवर झाला नाही तेवढा अपमान झालाय त्या घरात माझा. ते पोरग पडलं तर मला खुनी करून तुम्ही सगळं मोकळे झालायत. आणि आपलं घर अजिबात नाही. मला त्या घराशी काहीच देणं घेणं नाही बरं का सरकार. सुजा, तुझी पण चूक होती. मला अक्कल शिकवू नका बरं का. इथनं मला बाहेर कधी काढता ते सांगा. कशाला काढायचं बाहेर तुला? हा, पुन्हा तेच करायला? त्या घराची पायरी बी चढणार नाही मी. असं म्हणतोस आणि पुन्हा पिऊन येतोस. सरकार बस झालं बरं का. मी दारू पिऊन का आलो ते माहिती तुम्हाला चांगलंच. अरे काय पडलंय त्या प्रॉपर्टीत? मला काही कळतच नाही. नाही ना, मग करा की नावावर, काय अडचण आहे. हे बघा, लक्षात ठेवा, शेवटचे 24 तास आहे तुमच्याकडे. 24 तासात मी बाहेर आलो नाही तर आर्जाला मी सगळं खरं खरं सांगणार. तुझ्या उद्या आर्जा इकडे आल्यावर मला त्यानं बाहेर काढलं नाही तर मी त्याला तुमचं सिक्रेट सांगणार.
तुझ्या मूर्खपणा करू नकोस. ऐक माझं. आयुष्यभर तुमचंच ऐकत आलोय सरकार, म्हणून मी आत आहे आणि तुम्ही बाहेर. आता तुम्ही ऐकायचं, नाहीतर तुम्ही आत याल. लक्षात ठेवा सरकार, 24 तास. बघू. बघू नाही, करा. बघायची वेळ गेली आता. अर्जुन, आज आपल्याला एका ठिकाणी जाऊन यायचं आहे. कुठं? सरकारी हॉस्पिटलला भेट द्यायची आहे. बरं ठीक. सर, ताई बऱ्या आहेत का आता? काही कळत नाही अपर्णा, पण डॉक्टरांनी सांगितलेली औषधं सुरू केल्यापासून चिडली नाहीये फक्त. हे एक बरं झालं म्हणायचं. आत्ता खरं तर त्यांनी आपल्यासोबत नाश्ता करायला पाहिजे होता ना. वय की. हो, मी तिला बोललो, पण बाहुली घेऊन बसतात ना. डॉक्टर काय म्हणले, परत कधी येणार आहे काय? उद्या येतो म्हणाल्यात. बघूया काय होते. हे मला नाश्त्याचं द्या, आणि तिकडं रुपालीनी बाळासाठी कपडे आणि गरम पाणी मागितलंय, ते नेऊन द्या. हो मावशी, बाळाचे कपडे काय? तुमचं पण डोकं फिरलं काय? आता गो बया, माझं पण म्हणजे काय म्हणायचंय तुला? बघितलं का स्वप्नील, हा म्हणतोय रुपालीचं डोकं फिरलंय म्हणून. फिरलंयच की मग. अरे तू तरी नको ना असं बोलू बाळा, तुझ्याशिवाय कोण आहे बरं तिला? हो मावशी, ते बाळ बाळ म्हणणं बंद करा पहिलं. बाहुली येते आणि ह्या असला सपोर्ट करायचा नाही वहिनींना तुम्ही. अजिबात चालणार नाही ते. हे बघ, रुपाली त्याला बाळ म्हणती ना, तर मी बी बाळच म्हणणार. हा अर्जुन, त्यांना सांगून काय फायदा आहे? अरे दादा, आपण हे असंच चालू राहिलं तर आपण वहिनींवर ट्रीटमेंट करतो, त्याचा काय उपयोग होईल? ए बाबा, सगळं खापर माझ्या माथ्यावर फोडायचं नाही, सांगून ठेवते. हा, घरातली सगळी तिला येडी येडी म्हणत बसल्यात, कोण तिच्याकडे धड लक्ष बी देत नाही. निदान मी लक्ष तरी देते. तुम्ही लक्ष देताय का तिच्या खोळेपणाला हातभार लावताय? ओ, तुम्हाला काय माहिती आहे का? हा, नुसतं मधी 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 बोलायचं. हे बघ स्वप्नील, या बाकीच्यांना काय फरक पडणार का नाही ते मला माहित नाही, पण तुला म्हणून सांगते मी. अरे मधी एका रात्री घरात कुणी बी नव्हते, फक्त ही आप्पी होती. काय आप्पे, आठवते ना तुला? हो मावशी. त्या दिवशी रुपाली माझ्या मांडीवर डोकं ठेवून रड रड रडली बिचारी. म्हणली मला माझ्या आईची आठवण येते. मी स्वतः थापटून झोपवली तिला. लागल्यात मला लगे अक्कल शिकवायला. हो, मीच सांगितलं होतं ना रुपाली ताईंकडे जायला. काय? हो आई, कारण मी नव्हते जाऊ शकत म्हणून त्यांना सांगितलं. तू तर ना आपले मला कळणच काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बी तिच्याकडे लक्ष द्यायचं बंद केलं ना, तर तिच्या डोक्यावर अजून जास्त परिणाम होईल. हा, अहो काय बोलताय तुम्ही मावशी? अजून कसं काय काय होईल? आणि ती बाहुली आहे, बाळ नाही, हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि वहिनी तुमच्याशी काय वाईट वागले? तू वहिनींनी सांभाळले, तुम्हाला खायला प्यायला घातलंय, त्याची तरी जाण ठेवा जरा. अरे अर्जा, त्याची त्यांना जाणीव असायला लागेल, मग कळेल त्यांना कसं वागायचं आणि कसं नाही ते. ए, लय बोलायचं काम नाही. हा, हे बघा, रुपालीने मला जे सांगितलंय ना ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला नसतील ना ती कापडं बिपडं काय द्यायची, तर मी जाऊन सांगते तिला सरळ. आहो, पाणी कुठे आहे? बाळाला आंघोळ घालायची मला, परत झोपल तो. घे, आता काय करशील बाबा तू? हा, मला नाही माहित काय करायचं ते. आई, ते गरम पाणी आणि कपडे दे बाई पटकन. वय देते. द्या. काय चाललंय ना या घरात मला काय कळनाच. इथं राहावंच वाटत. अर्जुन, ये. हो, तुम्ही काय बघत बसलाय? कधीतरी घ्या नाश्ता हातानं.
आता तर फक्त सुरुवात आहे. पुढं पुढं बघाच कशा मी माझ्या सगळ्या गोष्टी ह्यांना ऐकायला लावते.